इयत्ता 6वीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली शाळा बंद असल्यामुळे आपण ऑनलाईन म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास पाहणार आहोत. तर इयत्ता 6वीचा आपला इतिहास या विषयाची सुरुवात आपण आजपासून करणार आहोत. आपण इयत्ता 6वीच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये पहिल्या पाठापासून आपण सुरुवात करूया. आपला पहिला पाठ आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. तर भारतीय उपखंड हा जो शब्द दिलेला आहे या ठिकाणी जाणून बुजून हा दिलेला शब्द आहे. भारतीय उपखंडाचा समावेश फक्त या भारतीय उपखंडामध्ये भारताचाच समावेश होत नसून त्यामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश असे अनेक देश मिळून यामध्ये भारतीय उपखंडाचा समावेश होत असतो. तर आपण यामध्ये पहिला पाठ पाहणार आहोत, भारतीय उपखंड आणि त्याचा इतिहास. यामध्ये लक्षात आलं असेल की भारतीय उपखंड यामध्ये कोणकोणत्या देशाचा समावेश होतो हे तुम्हाला यामध्ये समजलेलं असेल. तर आपण या विषयाला सुरुवात करूया. भारतीय उपखंड आणि इतिहास यामध्ये पहिला मुद्दा आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य. यामध्ये इयत्ता 5वीला आपण मानव आणि त्याच्या सभोवतालचा परिसर याचा एकमेकाशी कसा संबंध असतो हे आपण पाहिलेलंच आहे. तर इतिहास इयत्ता 5वीचा आपण बघितल्यानंतर त्यामध्ये पहिला पाठ होता इतिहास म्हणजे काय. तोच पाठ आता ऑनलाईनला इतिहास म्हणजे काय हे 5वीला शिकवून पूर्ण झालं आहे. त्या पाठामध्ये आपण इतिहासाची व्याख्या वगैरे पाहिलं. त्यानंतर मानवांचे प्रकार पाहिले आपण. तेव्हा जे मानवाचे प्रकार पाहिले, बुद्धिमान मानव, शक्तिमान मानव, ते आपले जीवन जगत असताना कोणकोणत्या हत्याराचा उपयोग केला, मानवामध्ये हळूहळू प्रगती कशी होत गेली हे आपण विस्ताराने पाहिलेलंच आहे. आदिमानव म्हणजे सुरुवातीच्या काळातले जे मानव होते त्याला आपण आदी मानव. आता सुद्धा आपण आदी ह्या शब्दाचा वापर करत असतो, आधी म्हणतो आपण. आदी म्हणजे सुरुवात. तर सुरुवातीचा जो मानव होता त्या मानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञान त्याच्यामध्ये कसं बदल होत गेला. तर तो जो पूर्वीच्या काळातला मानव होता किंवा आताचा सुद्धा मानव असू दे, आपलं जे जीवनमान आहे आणि आपण जे वापरणारं तंत्रज्ञान आहे हे आपल्या परिसरावर अवलंबून असतं. तर आपण पाहिलं तर पुण्या मुंबई सारख्या आपण शहरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तंत्रज्ञान हे खूप विकसित असते. आपल्या खेड्यामधलं तंत्रज्ञान जे असते आपल्या गावामधलं तर ते थोडं कमी प्रमाणात असते. मात्र ते जे तंत्रज्ञान आहे त्या परिस्थितीला धरून असते. कारण आपण शेती करत असताना आपण ट्रॅक्टरचा वापर करत असतो. तर पुण्या मुंबई यासारख्या शहरामध्ये ट्रॅक्टरचा काही उपयोग होणार नाही. थोडक्यात काय तर जे परिसर असतो त्या परिसराशी तंत्रज्ञानाचा बदल होत असतो. आश्मयुगीन संस्कृती आपण इयत्ता 5वीच्या पाठामध्ये पाहिलं. आश्मयुगीन संस्कृती ही नदीच्या काठावर अस्तित्वात आलेली आहे. कारण नदी म्हटलं की लक्षात येतं आपल्याला पहिलं चित्र उभं राहतं की नदीला पाणी असते आणि पाणी ही मानवाची सर्वात मोठी गरज आहे. तर पाणी जर नसतं तर ह्या पृथ्वी तलावर जीवनमान अस्तित्वात आलं नसतं. म्हणून ज्या मानवी संस्कृती निर्माण झाल्या त्या नदीकाठच्या परिसरामध्ये झाला. नदीकाठ असल्यामुळं पाणी आलं, मानवाला पाण्याची गरज त्या ठिकाणी भागली. त्याचबरोबर शेतीसाठी पाणी हे आवश्यक असं मोठा घटक आहे. कारण 12 महिने जर पाणी उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी आपण एखाद्या शेतीमध्ये 12 महिने पीक घेत असतो. ठीक आहे.
तर अशा अनेक गोष्टीचा आढावा आपण इयत्ता 5वीच्या इतिहासामध्ये घेतलेला आहे. आपण यामध्ये पुढे पाहूया. इतिहासाची व्याख्या आपल्याला इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा पाहिली आणि इयत्ता 6वीच्या सुद्धा आपण पुस्तकामध्ये इतिहासाची व्याख्या पाहणार आहोत. तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. आता तुम्ही म्हणणार की सर 5वीला तर इतिहासाची व्याख्या वेगळी होती, या ठिकाणी वेगळी सांगितलेली आहे. ठीक आहे, तर 5वीला आपल्याला त्या घटकाशी वयाशी अनुसरून ती इतिहासाची व्याख्या आपणाला दिली असते. तुम्ही जर 12वीच्या पुस्तकात पाहिलात तर इतिहासाची व्याख्या यापेक्षा वेगळी असणार आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. या ठिकाणी सुसंगत मांडणी म्हणजे काय, तर क्रमबद्ध क्रमाने येणारी मांडणी. बरोबर, जसं आपण बघतो की आपण जीवन जगत असताना किंवा एखाद्या व्यक्तीविषयी माहिती सांगत असताना आपण पहिल्यांदा त्याचं म्हातारपण सांगत नाही, तर पहिल्यांदा त्याचं काय सांगतो की बालपण. हा व्यक्ती कुठे जन्माला, कुठे वाढला, याचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं, माध्यमिक शिक्षण कुठं झालं, तो नोकरी कुठं करू लागला किंवा त्याचा व्यवसाय कोणत्या ठिकाणी होता, आणि तो नंतर म्हातारा झाला. ही काय झाली, एक सुसंगत मांडणी झाली. बरोबर. तर इतिहास म्हणजेच काय की ह्या अशा प्रकारचा जो मानवी संस्कृतीचा जो प्रवास आहे त्याची सुसंगत अशी मांडणी म्हणजेच काय, इतिहास. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण इतिहासाची व्याख्या पाहिली. तर इतिहासाचे प्रमुख 4 आधारस्तंभ आहेत. त्यामध्ये स्थल, काल, व्यक्ती आणि समाज. आता स्थल म्हणलं की स्थळ म्हणजेच एखादं ठिकाण, त्याला आपण स्थल असे म्हणतो. काल म्हणजे काय, इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ, यामध्ये स्थल, काल, व्यक्ती आणि समाज हे तुम्हाला मी सांगितलं आहे. स्थल म्हणजे एखादं स्थळ, ठिकाण. काल म्हणजे काळ. बरोबर, म्हणजे थोडक्यात एखादी घटना कोणत्या काळामधली आहे. इसवी सन आपण पाहतो की 400 वर्षापूर्वी, म्हणजे 16व्या दशकामध्ये शिवाजी महाराज होऊन गेले. बरोबर, तर त्या काळाविषयीचा ज्यावेळेला आपण 400 वर्ष जुना काळ पाहतो त्यावेळेला शिवाजी महाराज आपल्याला आठवतात. त्यानंतर व्यक्ती, तर एखाद्या व्यक्तीविषयी आपण इतिहासाचा अभ्यास करत असतो. उदाहरणार्थ आता तुम्हाला मी परत एकदा तेच उदाहरण, शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगतो की व्यक्ती, शिवाजी महाराज हे राजे जे होते त्या व्यक्तीविषयी म्हणावं तेवढं, म्हणजे बोलावं तेवढं कमीच आहे, कारण हे एक आदर्श असा राजा 400 वर्षापूर्वी होऊन गेला आहे. एखाद्या समाजाविषयीचा इतिहास असतो. बरोबर, समाज म्हणजे एखादी जात वगैरे न समजता आपण की एखाद्या ठिकाणी राहणारे लोक, त्याला आपण या ठिकाणी समाज म्हणूया. त्याचा आपण अभ्यास यामध्ये करत असतो. तर हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आपण पाहिलेले आहेत. या 4 घटकाशिवाय इतिहास हा लिहिलाच जाऊ शकत नाही. म्हणजेच काय की इतिहास लिहिताना ह्या 4 गोष्टीचा आपल्याला विचार करायलाच पाहिजे. आता यामध्ये तुम्हाला मी 4 घटक सांगितलेले आहे. परत एकदा सांगतोय की स्थल, काल, व्यक्ती आणि समाज. आता स्थल म्हणजेच स्थळ म्हणजेच ठिकाण. तर हा जो स्थल हा घटक आहे, या घटकाचा संपर्क थेट भूगोलाशी येतो, भौगोलिक परिस्थितीशी. तर लक्षात घ्या की स्थल हा जो घटक आहे, स्थळ याचा संपर्क डायरेक्ट भूगोलाशी येतो. इतिहास आणि भूगोल यांचे अतूट असे नाते आहे. बरोबर, तर इतिहास, एखाद्या ठिकाणचा इतिहास आहे, तर त्या इतिहासावर भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होत असतो. आता आपण पुन्हा एकदा जाऊयात इयत्ता 4थीच्या भूगोलाकडे, इयत्ता 4थीच्या इतिहासाकडे. इयत्ता 4थीच्या इतिहासामध्ये पूर्णपणे शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर त्यामध्ये शिवाजी महाराज यांनी शून्यातून आपलं स्वराज्य निर्माण केलं. त्यांचं ध्येय होतं की लोकांसाठी, आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत ते सुखाने जगावेत, यासाठी स्वतःचं असं राज्य असलं पाहिजे, ही शिवाजी महाराजांची इच्छा होती. आणि त्या इच्छेखातर त्यांनी
आपलं स्वराज्य निर्माण केलं. तर शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य जर पाहिलं तर शिवाजी महाराजांचे जे विरोधक होते, मुघल असतील, निजाम असतील, आदिलशहा असतील, तर हे लोक खूप बलाढ्य होते. ते थोड्याच काळामध्ये शिवाजी महाराजांना संपू शकले असते. शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण होऊ देऊ शकले नसते. मात्र शिवाजी महाराजांना एका गोष्टीचा फायदा झाला, ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधली भौगोलिक परिस्थिती. कारण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत पसरलेला आहे, हे आपण भूगोलाच्या पाठामध्ये शिकलेलोच आहोत. तर सह्याद्री पर्वत जो आहे तर तो खूप मोठा असा पसरलेला आहे. 720 किलोमीटर जवळपास याची लांबी आहे सह्याद्री पर्वताची. आणि निजामशहा, आदिलशहा म्हणा किंवा मुघल यासारख्या बाहेरच्या सत्तांना, म्हणजे मुघल सत्तांना, मुस्लिम सत्तांना या परिस्थितीमुळे शिवाजी महाराजांना नमवता आलं नाही. कारण त्यांचं सैन्य ही सपाट अशा मैदानावर युद्ध करायला त्यांना ती कला अवगत होती. आणि शिवाजी महाराजांचं जे सैन्य होतं ते दऱ्याखोऱ्यामध्ये उड्या मारून फिरून त्यांना युद्ध करण्याची कला अवगत होती. त्यामुळे शिवाजी महाराजांसमोर इतर सत्ता टिकल्या नाहीत. ठीक आहे. तर थोडक्यात काय, हे उदाहरण सांगण्या पाठीमागचा उद्देश काय, तर एखादा इतिहास घडतो, त्या इतिहासावर परिणाम करणारा भौगोलिक घटक म्हणजे भूगोल त्या ठिकाणची जे स्थळ आहे त्याचा मोठा परिणाम होत असतो. आता आपण दुसरा विषय पाहूया यामध्ये पुढे. तर आहार, आपण जे खातो त्याला आहार. वेशभूषा म्हणजे आपण जे अंगावर घालतो ती वेशभूषा. घर बांधणे, व्यवसाय इत्यादी बऱ्याच गोष्टी बऱ्याच अंशी एखाद्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. ठीक आहे. आता हे असं कसं काय, तर आपण जे खातोय दररोजच्या जेवणामध्ये, तर प्रत्येक ठराविक भागामध्ये ठराविक असं पीक येत असतं. उदाहरणार्थ आपला भाग गगनबावड्यामध्ये खूप असा पाऊस पडतो. त्या पावसामुळं आपण भाताची लावण आपल्या भागामध्ये केली जाते. आणि भात हे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिकवलं जाणारं पीक असल्यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये काय असतं, भात हा पीक घेतला जातो. आता माझा जिल्हा नांदेडमध्ये पाऊस कमी प्रमाणात पडतो. त्यामुळे आमच्या भागामध्ये ज्वारीचं उत्पन्न होतं, डाळी पिकतात. त्यामुळे आमच्या भागामध्ये म्हणजे आमच्या आहारामध्ये नांदेड जिल्ह्याच्या लोकांच्या आहारामध्ये भाकरी आणि कडधान्य म्हणजे डाळी हे प्रमुख असं अन्न असतं. वेशभूषा त्या परिस्थितीवर आपण करत असतो. कारण जास्त पाऊस पडत असेल तर आपण भिजणार नाही अशा पद्धतीने कपडे घालत असतो, म्हणजे रेनकोट वापरत असतो. बरोबर. जास्त थंडी असेल तर आपण रेनकोट घालत असतो. उन्हाळा असेल तर पांढरे कपडे, थोडक्यात लाईट कपडे आपण वापरत असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर वेशभूषा ही सुद्धा काय आहे, त्या भौगोलिक वैशिष्ट्यावर परिस्थितीवर अवलंबून असते. घर बांधणीसुद्धा आपण त्या भौगोलिक परिस्थितीलाच अनुसरण करत असतो. आपल्या भागातली जर घरं पाहिली तर ही उतरत्या छपराची असतात. पत्रा असू दे किंवा कौल असू दे, ते मात्र उतरत्या असतात. जेणेकरून पाऊस जो मोठ्या प्रमाणावर पडतो ते पाऊस पडल्याबरोबर ते सगळं पाणी हे लगेच छपरावरून निघून गेलं पाहिजे, हे आपण काळजी घेत असतो. जेणेकरून, कारण उतरत्या छपराची घरं असतील तर त्या पाण्यामध्ये पाणी झिरपणार नाही आणि पाणी घरामध्ये आपल्या येणार नाही. मात्र जर आपल्या भागामध्ये जर आपण पाहतो की काही ठिकाणी स्लॅब टाकलेला असतो, तर स्लॅब हे आपल्या भौगोलिक परिस्थितीला धरून नाही. कारण काही वर्षानंतर तो स्लॅब गळत असतो आणि त्या स्लॅबचं पाणी हे घरामध्ये किंवा त्या इमारतीमध्ये उतरत असते. थोडक्यात काय, तर आहार, वेशभूषा, घर बांधणी आणि व्यवसायसुद्धा त्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. आपल्या भागामध्ये जर कारखाना आहे, ऊसाचा कारखाना आहे, बरोबर, त्यानुसार आपला व्यवसायसुद्धा अवलंबून असतो. बऱ्याच मुलांचे पालक वडील हे काय कारखान्यावर कामाला आहेत, की जेणेकरून त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती कशी आहे त्यावर हा व्यवसायसुद्धा अवलंबून असतो. आता आपण डोंगराळ प्रदेशात राहणारे लोक आणि सपाट मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा आपण त्यांची तुलना करून पाहूया. तर आपण पाहतो की डोंगराळ प्रदेशामध्ये राहणारे जे लोक आहेत ते त्यांचं जीवन हे मैदानी प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कठीण असतं.
कारण डोंगर म्हटल्यानंतर त्यांना नदी जवळ नसते, पाण्यासाठी दूरवर जावं लागतं. बरोबर. आता डोंगर म्हटल्यानंतर त्यामध्ये जंगल वगैरे येतं, तर त्यांना जगण्यासाठी म्हणजे अन्न मिळवण्यासाठी त्या डोंगरावर अवलंबून राहावं लागतं. जे मैदानी प्रदेश आहे, मैदानी प्रदेश म्हटल्यानंतर सपाट भाग येतो. सपाट भाग म्हटल्यानंतर शेती सपाट असते. म्हणजे जे सपाट मैदानी प्रदेशामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांची जमीन ही सुपीक असते. ते मोठ्या प्रमाणावर त्या शेतीमध्ये पीक घेत असतात आणि त्यामुळं ते लोक सधन असतात, त्यांच्याकडं पैसा असतो आणि ते लोक डोंगरातील लोकांपेक्षा सधन आणि त्यांचं जीवन हे समाधानकारक असतं. तर डोंगराळ भागातल्या लोकांना अन्न मिळवण्यासाठी शिकारीवर अवलंबून राहावं लागतं किंवा जंगलामध्ये जे काही इतर फळं भेटतील किंवा जे मध, शिकार ह्या पदार्थावर त्यांना आपलं जीवन घालवावं लागत असतं. तर अशा पद्धतीनं त्यामुळं ह्या दोन लोकांमध्ये आपल्याला फरक दिसून येत असतो. तर आपण जे जगत असतो आपण जगत असताना प्रत्येक भागामध्ये जगण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. म्हणजे जगणे म्हणजे एक खाणं पिणं त्या भागामध्ये हे आहे. तर आपण जे लोक जगत असतात तर त्यांची जगण्याची जी पद्धत म्हणा किंवा त्यांचा जगण्यावर परिणाम त्या ठिकाणच्या हवामानाचा होत असतो. त्या ठिकाणच्या पर्जन्यमान म्हणजे पडणारा पाऊस, त्याचबरोबर शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि त्या ठिकाणी असणारे प्राणी. तर हवामान, एखाद्या भागामध्ये हवामान थंड असेल तर त्या ठिकाणची जगण्याची स्टाईल ही वेगळी असते. पाऊस कसा आहे त्यावर सुद्धा त्याच्या जगण्याची स्टाईल असते. शेतीतून मिळणारे पीक आणि वनस्पती आणि प्राणी यावर त्या म्हणजे आपल्या जगण्याची हे काय आहेत, साधनं आहेत. त्याच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. एखाद्या भागामध्ये आता उदाहरण जर पाहिलं तर आपल्या भागामध्ये पाऊस हा जास्त असतो, त्यामुळं आपली जगण्याची पद्धत वेगळी. कोल्हापूर भागामध्ये पाऊस हा थोडा कमी प्रमाणात येतो, त्यामुळं त्या भागातल्या लोकांची जगण्याची पद्धत थोडी वेगळी येत असते. ठीक आहे. तर आता माणूस एखाद्या ठिकाणी कशामुळे राहत असतो, तर त्या ठिकाणचं हवामान, एखाद्या प्रदेशामधलं हवामान त्या मानवी समूहाला राहण्यासाठी योग्य असलं पाहिजे. माणूस हा अति थंड हवामानामध्ये सुद्धा जास्त राहू शकत नाही किंवा अति उष्ण हवामानामध्ये सुद्धा तो राहू शकत नाही. बरोबर. त्यानंतर त्या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये पाऊस पडला पाहिजे, कारण दुष्काळी भागामध्ये कुणालाही राहण्याची इच्छा होत नाही. काही ठिकाणी अजिबातच पाऊस पडत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी लोक राहू शकत नाहीत. त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी माणूस राहणार आहे त्या ठिकाणी शेती असली पाहिजे, कारण त्या माणसांना जगण्यासाठी शेतीतून मिळणारं उत्पन्न असणं आवश्यक आहे. तरच ते जे योग्य जर पीक येत असेल तरच माणूस त्या ठिकाणी राहू शकतो किंवा मानव त्या ठिकाणी राहू शकतो. वनस्पती आणि प्राणी यांचा तेवढा परिणाम होत नसतो, पण तरी पण त्या वनस्पती आणि प्राणी त्या ठिकाणी जर मुबलक प्रमाणात असतील तर मानव त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये राहू शकतो. आणि काही काळाने जर काही कारणामुळे म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास झाला, त्या ठिकाणी दुष्काळ पडलं, एखादं आक्रमण झालं, तर मानव त्या ठिकाणी काय करत असतो, आपलं गाव सोडण्याचा तो निर्णय घेत असतो. आणि काही वेळेला काय होतं, एखाद्या भागामध्ये हवामान चांगलं असेल, पाऊस योग्य पडत असेल, शेतीतून उत्पन्न चांगलं मिळत असेल, त्या ठिकाणी वनस्पती प्राणी जर योग्य प्रमाणामध्ये असतील तर त्या ठिकाणी गाव निर्माण होतं. गाव निर्माण होऊन हळूहळू त्या गावाचं नगर तयार होतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की हळूहळू त्याचं रूपांतर होत जाते आणि ते मोठं शहर निर्माण होऊन त्या ठिकाणी काय होत असते, त्याची वाढ होत असते. अशा पद्धतीने आज आपण पहिला मुद्दा पाहिला.
इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये हे तुम्ही परत आपल्या हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तो तुम्ही आपल्या हा एवढाच भाग 2-3 वेळाला तुम्ही वाचन करावा. पहिला मुद्दा जो आहे तो लवकरच 2 दिवसामध्ये उद्या किंवा उद्यापर्यंत मी नवीन व्हिडिओ पूर्ण तयार करून तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.